अनेक मोठी बातमी होती मुंबईतनं। बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाविरोधात याचिका आता दाखल झालेली आहे। जनहित मंचाच्या वतीनं ही याचिका दाखल झाली आहे। भगवान दास रायनी यांनी ही याचिका दाखल केली। सरकारी वास्तू स्मारकासाठी देणं हा सर्वोच्च न्यायालयाच्या 2013 मधील आदेशानुसार केंद्र सरकारनं 2014 मध्ये काढलेल्या अधिसूचनेचा भंग असल्याचं म्हटलंय। राजकीय नेत्याच्या स्मारकासाठी अशा पद्धतीनं बंगला देता येत नसल्याचं याचिकेत नमूद केलंय। सरकारी निवासस्थान असलेल्या बंगल्यात स्मारक करता येत नाही। मुंबई महापालिका आयुक्तांना ही बाब कळवण्यात आलेली होती आणि यानंतर त्यांनी तरी देखील ही मंजुरी दिल्याबद्दल याचिकेत आक्षेप घेण्यात आलेला आहे आणि आज या याचिकेवरती सुनावणी होईल। सुधाकर कश्यप यांचे सहकारी आपल्या सोबत आहेत। सुधाकर, याचिका तर आपण बघतोय, मात्र काय काय सुनावणी दरम्यान आज होण्याची शक्यता? कारण नियमांचं उल्लंघन जर केलेलं असेल तर कोर्ट देखील ताशेर ओढेल। वैभव, ही याचिका दाखल झालेली आहे। मुंबई हायकोर्टाचे जे मुख्य न्यायमूर्ती आहेत नरेश पाटील यांच्या खंडपीठाकडे सगळी सुनावणी आता होणार आहे। थोड्याच वेळात कोर्ट बसेल, त्यानंतर ही सगळी सुनावणी सुरू होईल। या प्रकरणात याचिकाकर्त्यांनी जे काही मुद्दे मांडले आहेत अशा पद्धतीने बेकायदेशीरपणे आणि नियमांचं उल्लंघन करून, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन करून हा जो काही महापौर बंगला जो दिला आहे त्याच्या अनुषंगाने अनेक पुरावे आणि सादर केलेले आहेत पिटिशनमध्ये। त्या पुरावे जे आतापर्यंत सरकारने काढलेले, ज्या सुप्रीम कोर्टाने दिलेले आदेश, या अनुषंगाने ही याचिका तयार करण्यात आलेली आहे आणि आता लवकरच त्याच्यावरती सुनावणी होईल। आज कोर्ट त्याच्याबद्दल काहीतरी महत्त्वाचे आदेश देण्याची शक्यता आहे। याबाबत प्रामुख्याने ज्या ज्या संबंधित यंत्रणा आहेत, म्हणजे प्रमुख ही जी जागा जी आहे ही बीएमसीच्या अंडर होती, बीएमसीच्या ताब्यात होती, त्यामुळे बीएमसीला याच्याबद्दल काय ते त्याच्याबद्दल सादर करण्याचे आदेश दिले जातील आणि याबाबतची सुनावणी जी आहे पुढच्या काही वेळात सुरू होईल। वैभव, नक्कीच काही वेळात सुनावणीला सुरुवात होईल आणि त्यानंतर तुमच्या प्रेक्षकांपर्यंत अपडेट्स आपण पोहोचवू। तुर्तास धन्यवाद सुधाकर या सविस्तर माहितीसाठी।